नमस्कार, मी शिल्पा। प्रहारमध्ये आज आपण राजस्थानच्या श्री गंगानगरमधील त्या निष्पाप 13 वर्षाच्या चिमुरडीवर झालेल्या अमानुष आणि काळजाला चरे पाडणाऱ्या अत्याचाराचा संपूर्ण घटनाक्रम उघडा पाडणार आहोत। ही केवळ एक बातमी नाही, तर एका निष्पाप कळीचा श्वास गुदमरून टाकणारा क्रूर प्रवास आहे। ती शाळेतून घरी जात होती, सुरक्षितपणे आई बाबांकडे पोहोचवण्याचं स्वप्न पाहत होती, पण मधल्या वाटेतच तिच्यावर वासनेचा विळखा पडलाय। आई वडील पोलीस ठाण्यात चपला झिजवत होते, पण पोलीस यंत्रणा ढिम्म राहिली। नेमकं काय घडलंय त्या 5 दिवसात आणि आज काय आहे त्या चिमुरडीची परिस्थिती, पाहूयात हा थरकाप उडवणारा सविस्तर रिपोर्ट। 18 जून 2026 ती 13 वर्षाची मुलगी नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेली होती। दुपारच्या वेळी शाळा सुटल्यानंतर ती पायी आपल्या घराच्या दिशेने निघाली। उन्हाचा चटका आणि घराचे अंतर जास्त असल्याने तिने एका स्थानिक रिक्षा चालकाला हात दाखवला आणि ती रिक्षामध्ये बसली। तिला वाटले की हा रिक्षा चालक तिला सुखरूप घरी पोहोचवेल, पण त्या नराधम रिक्षा चालकाच्या मनात वेगळीच विकृती शिजत होती। त्याने मुलीला घराच्या रस्त्याऐवजी निर्जन भागाकडे नेले आणि तिचं अपहरण केले। त्याने पैशाच्या हवेसापोटी थेट शहरातील काही कुप्रसिद्ध हॉटेल चालकांशी त्या निष्पाप मुलीचा सौदा केलाय। तिकडे मुलगी घरी न परतल्याने आई वडील कमालीचे घाबरले। त्यांनी नातेवाईकांकडे, मित्र मैत्रिणीकडे चौकशी केली। शेवटी हताश होऊन त्यांनी स्थानिक पोलीस ठाणं गाठलंय। आमची मुलगी बेपत्ता आहे, शोधा म्हणून पोलिसांनी तक्रार तर नोंदवली, पण गांभीर्याने तपास केला नाही। मुलगी कुठेतरी निघून गेली असेल, येईल अशा निष्काळजी वृत्तीने पोलीस वेळ काढत राहिले। 5 दिवस पोलीस फक्त कागदी घोडे नाचवत राहिले आणि इकडे शहरातल्या हॉटेल जॉय इन, हॉटेल सफायर, हॉटेल खुंगर आणि ड्रीम हॉटेल या 4 वेगवेगळ्या हॉटेलच्या बंद खोल्यांमध्ये त्या चिमुरडीचं आयुष्य उद्ध्वस्त होत राहिलं। 5 दिवसात 33हून अधिक नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केलाय। तिने आरडाओरड करू नये म्हणून तिला बळजबरीने दारू आणि गुंगीचं औषध पाजलं जात होतं। या नराधमाच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर आज तब्बल काही दिवस उलटून गेले, तरी त्या चिमुरडीची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे। जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या विशेष अतिदक्षता विभागात म्हणजेच ICU डॉक्टरांचे विशेष पथक 24 तास तिच्यावर उपचार करत आहेत। बळजबरीने पाजलेल्या दारूमुळे आणि झालेल्या शारीरिक अत्याचारामुळे तिचं अवयव निकामी होण्याचा धोका निर्माण झालाय। शारीरिक जखमांपेक्षा तिच्या मनावर झालेले घाव जास्त खोल आहेत। आजची परिस्थिती अशी आहे की ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे। समोर येणाऱ्या प्रत्येक माणसाला पाहून ती भीतीने थरथर कापते, ओरडते। महिला समुपदेशक तिला या धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतायत, पण तिच्या डोळ्यातील ती भीती अजूनही कायम आहे। जनतेचा वाढता आक्रोश पाहून प्रशासनाने आतापर्यंत मुख्य रिक्षा चालक आणि हॉटेल मालकांसह 14 जणांना अटक केली आहे। उर्वरित संशयितेच्या शोधासाठी SIT वेगाने काम करत आहे। एवढंच नाही तर गुन्ह्याचे केंद्र बनलेल्या 4 हॉटेल्सवर प्रशासनाने बुलडोजर चालवून ती पूर्णपणे जमीनदोस्त केली आहे। हॉटेल पाडली, आरोपींना पकडले, पण त्या चिमुरडीचे हिरावलेलं बालपण प्रशासन परत आणू शकेल का? आज आमचा थेट प्रश्न पोलिसांना आहे। 5 दिवस एक 13 वर्षाची मुलगी शहरातल्या हॉटेल्समध्ये विकली जाते आणि तुमचे गुप्तहेर खाते, तुमची गस्त घालणारी पथके काय करत होती? आई वडिलांनी तक्रार केल्यानंतर तात्काळ हॉटेलची तपासणी का झाली नाही? अशा नराधमांना कोर्टात तारीख पे तारीख देण्यापेक्षा भर चौकात फाशीची शिक्षा झाली पाहिजे। जोपर्यंत तात्काळ आणि कठोर न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपल्या मुली सुरक्षित राहू शकत नाही। पण केवळ प्रशासनाला दोष देऊन चालणार नाही। आज केवळ त्या निष्पाप कळीवर ही वेळ आली आहे, उद्या ती आपल्यापैकी कोणावरही येऊ शकते। म्हणूनच आज समाज म्हणून आणि पालक म्हणून आपण जागे होण्याची वेळ आली आहे। पालकांनो, आजच आपल्या मुलांशी संवाद साधा। त्यांना काय चांगलं आहे आणि काय वाईट, म्हणजेच गुड टच आणि बॅड टच यातील फरक स्पष्ट शब्दात शिकवा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना घरच्यांच्या मोबाईल नंबर सोबतच हे 3 आपत्कालीन नंबर्स तोंडपाठ करून घ्या। 1098 हा चाइल्ड हेल्पलाईन नंबर आहे, तर 112 पोलीस हेल्पलाईन नंबर आहे, तर 1091 राष्ट्रीय महिला हेल्पलाईन नंबर हा मुलांना स्पष्ट सांगा। ओळखीचे असो वा अनोळखी, कोणाच्याही आमिषाला बळी पडून कुठेही जायचं नाही असं स्पष्ट सांगा।
आणि समाज म्हणून आपलं कर्तव्य काय आहे? जेव्हा एखादी मुलगी रस्त्यावरून रडताना किंवा संशयास्पद स्थितीत दिसते तेव्हा ते आपलं मूल नाही म्हणून पुढे निघून जाऊ नका. माणुसकीच्या नात्याने पुढे या, जा विचारा. जर समाजाने ही उदासीनता सोडली नाही तर अशा निष्पाप कळ्या बळी पडतच राहतील. चला आजच एकत्र येऊया, आपल्या मुलांना सतर्क करूया. या नराधमांना फाशी मिळेपर्यंत आमचा हा प्रहार सुरूच राहील. आणि तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.